फलंदाजीसाठी आपण पाहतो ईश्वरी 11 स्ट्रायकर फलंदाज ऑन स्ट्राइक वरती आनंद झोरे आणि अजय पवार. पंचांचा इशारा गेम ऑन. 4 षटक आणि त्यामध्ये 1 P1 पॉवर प्ले. गोलंदाज आपण पाहतोय साहिल. आनंद झोरे. मागची मॅच कमालीची राहिली आहे, अगदी पूर्ण वेळ वाचवली आहे. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेला पॅडला चेंडू कमरे लगत आढळलाय, मात्र लेग बायची 1 रन मिळेल आणि एका धावेने धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती सजला गेलाय. 1चा आकडा. फार सुंदर मॅच. दिनेश सपकाळ मॅन ऑफ द मॅच. यावेळेला आडव्या पट्ट्यात मिड विकेट. ओ काय जबरदस्त प्रयत्न, काय जबरदस्त डेडिकेशन, परंतु मिळेल षटकार. चांगली उडी घेतली होती, परंतु त्याच्याही खरं तर आवाक्याच्या बाहेर होता तो षटकार. फार सुंदर चेंडू. ही मॅच मात्र टफ होईल यात मात्र शंका नाही आहे. सुरुवात शेवट सांगून जाते. हलक्या हातात पुश केलाय, स्वतःच्या फॉलोत हो धाडस होतं, तळमळतोय. अगदी नदीच्या किनाऱ्यावरती मगर जशी सरपटत बाहेर येते ना, त्याच पद्धतीनं विजय पवार पॉपिंग क्रीजला टच करण्यासाठी सरपटत आला. वाचलाय थोडासा, कारण गोलंदाजानं थोडा लवकर प्रयत्न केला असता तर कदाचित त्याला काहीतरी मिळालं असतं, परंतु थोडंसं लक्ष विभिन्न होतं. साहिल चांगला चेंडू फेकला. पहिला चेंडू अप्रतिम, परंतु त्याच्यापेक्षा अप्रतिम फलंदाजानं खेळून काढला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू चांगला आहे. पंचांनी बोट आकाशाकडे. पहिला विकेट. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. 1 षटकार लगावल्यानंतर साहिलनं मात्र त्याला थांबवलंय. नवीन फलंदाज आदरणीय विजयजी यादव यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. बघा, इथे प्रत्येक टीममध्ये पाठीराखे सपोर्टर्स आणि आमचे पाहुणे आहेत. त्यांना विनंती आहे, आपण असाल तर स्टेजवरती या. आपली जागा स्टेजवरती आहे, कारण कदाचित आयोजकांचं लक्ष थोडंसं आयोजनाकडे आहे, थोडंसं चुकलं जाऊ शकतं. परंतु सर्वांना विनंती आहे, कुणीही स्टेजवरती येण्यासाठी बिंदास्त या, लाजू नका. पुढचा चेंडू लॉप केलाय. चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तेरा धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडू आपण पाहतोय 5 चेंडू. शेवटचा चेंडू आहे साहिल्याचा. यॉर्कर लाईन ऑन साइड मिड ऑन. ओ तिथे चूक झाली. 1 धाव कंप्लीट केली जाईल. थोडासा नकार दिला होता की धावसंख्या होऊ शकत नाही, परंतु मिस फील्ड झाल्यानंतर लगेच त्याचा फायदा घेतला. 1 धाव मिळाली. तर झी क्रिक सोमनाथ कॅमेरा स्टेजवरती फिरवायचा आहे. पारस मॅन ऑफ द मॅच देत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिली इनिंग आहे. पहिल्या षटकाला आपण पाहिलं एकूण धावा धावफलकावरती
14 धावा धावफलकावरती. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज येतोय सौरभ. P1चा षटक संपल्यानंतर आता खरा संघर्ष फलंदाजांचा सुरू झालाय. यावेळेला बॅटचा ठीकसा पट्ट्यात आला नाही चेंडू, परंतु विकेट किपरनं चेंडू उचललाय. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. 15 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक तैनात. ओ, चांगला प्रयत्न होता. इथे मात्र तू तू मे ये नको असा आवाज आणि एक धाव मात्र कंप्लीट केली. 16 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. आमचे स्कोरर आज प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अचूकपणे लिहून ठेवत आहेत. BCCचे राजू पवार सर यांचं देखील स्वागत. सौरभ याचा पुढचा चेंडू, चांगली चेंडूची लाईन. आता मात्र सौरभनं राऊंड विकेटनं पकडली आहे. यॉर्कर लाईन स्वतः विकेट किपर इथे धोक्यात येऊ शकते. ओ, डायरेक्ट हिट. इथे नेमकं काय झालंय पाहिलं जाईल. पंचांना इशारा केलाय. इथे लाईव्ह टेलिकास्ट वरती झी ऑन क्रिक पाहिल आमचे तिसरे पंच पाहतील नेमकं त्या ठिकाणी चित्र काय घडलंय. आता कदाचित हा डिसिजन याच्यासाठी असेल की नेमका स्टंपला चेंडू डायरेक्ट लागलाय की विकेट किपरच्या पायाला लागून स्टंपवरती आलाय आणि त्या टायमिंगमध्ये पॉपिंग क्रीज पार केली का, यासाठी कदाचित पंचांनी तिसऱ्या पंचांकडे माग केली आहे. आणि नेमकं चित्र तिथे काय झालंय, क्लोज डिसिजन आहे, पेंडिंग. पंच पाहतायत आणि इथे इथे पाहू शकाल आपण प्रयत्न. यस, चेंडू आउट. फलंदाज बाद. स्टंपला चेंडू वेगानं लागला, बेल्स पडली आहे आणि बॅट मात्र पोचली नाहीये. तीन चेंडू 16 धावा. नवीन फलंदाज विकास. धावसंख्येचा आराखडा कॅल्क्युलेशन करूनच 4 ओव्हरमध्ये बनवायचा आहे आणि मात्र फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. कमाल केली सौरभनं, कारण आतापर्यंत त्यानं चेंडू फेकले 3 आणि फक्त धावा खर्च केल्या 2. यॉर्कर लाईन ऑन साईड. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकेरी दुहेरीवरती थांबवलंय सौरभनं. आपल्या डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त लाईनअप त्यानं पकडलाय. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि पावलांचा आपण रनअप जर पाहिला तर सर्कलच्या काहीसा बाहेरून रनिंग येऊन तो चेंडू फेकतोय आणि फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आनंद झोरे मागच्या काही चेंडूनंतर ऑन स्ट्राईकवरती येईल. पहिला चेंडू खेळले होते, आता आनंद झोरेवरती अशा वर्तवित केल्या जात आहेत की धावसंख्या बनवण्यासाठी आता इथे मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. यावेळेला बॅट चिक्कडा, चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने, बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या कशाही येऊ द्या, मात्र येऊ द्या. हाच मात्र डगआउटमधून आवाज येत असेल, कारण चांगले फलंदाज डगआउटमध्ये बसल्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांकडून बऱ्याचशा आशा असतात आणि तिथे धावसंख्या बनवल्या जात आहेत. एकूण धावा धावफलकावरती
21 धावा. 5 चेंडू, शेवटचा चेंडू आहे. या षटकाचा विचार केला तर अगदी कंजूसी गोलंदाजी राहिली आहे सौरभची, परंतु हा चौकार थोडासा एक दडपण देऊन गेलाय, कारण आनंद झोरे सारखा फलंदाज प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. यॉर्कर लाईन मिड विकेटच्या अगदी डोक्याकडे जातोय. वन बाउन्स सीमारेषच्या बाहेर. चौकार, 2 चौकार. धावसंख्येचा अगदी रेट वाढवून गेलेत. 25 धाबा. 2 षटकांचा खेळ, 12.5चा रन रेट. बरोबरी अगदी आतापर्यंत 2 षटकांमध्ये पाहायला मिळते, परंतु चला वेळ लावू नका. 2 षटकांचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावात शिल्लक आहे आणि 12 चेंडू 25 धावा जर या 2 षटकांमध्ये आल्या तर 50चा एक सरासरी आकडा आपल्याला दिसतोय. परंतु ज्या स्ट्राईक रेटनं आनंद झोरे खेळतोय त्याचा जर स्ट्राईक रेट असाच टिकून राहिला तर धावसंख्येचा आकडा 60 ते 65च्या दरम्यान जाऊ शकतो. परंतु कुठल्या गोष्टी कुठे बदलतील, कुठे काय घडेल बिघडेल हे मात्र आपल्याला येणाऱ्या चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. मैदानावरती खेळाडू मात्र आपल्या टीमसाठी प्रयत्न करतायत. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू. यावेळेला पंचांनी केला इशारा. हा नो बॉल. लेग स्क्वेअर लेगवरून चेंडू उचलला जातोय. तोपर्यंत एक धाव. एक बिमर चेंडू सापडलाय, नक्कीच नो घोषित केलाय आणि इथे फ्री हिटचा इशारा मात्र पंच आमच्याकडे देत आहेत. यावेळेला गोल्डन चान्स आनंद झोरेला असेल, कारण मागच्या 2 चेंडूंवरती लगातार 2 चौकार त्यानं लगावलेत आणि इथे हा गोल्डन चान्स त्याच्या वाट्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पायालगतचा चेंडू तितक्याच नजाकतने खेळलाय. कार्पेटला घसपटून चेंडू स्वीपरला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. फ्रीटचा चेंडू तितकाच नुकसानदायक ठरू दिला नाहीये गोलंदाज बाबासाई. यॉर्कर लाईन, ब्रह्मास्त्राचा वापर. अशा प्रकारच्या चेंडूंना तुम्हाला खेळायचं असेल तर बॉडी लँग्वेज, फुटवर्क, अप डाऊन या सगळ्या गोष्टी पणाला लावाव्या लागतील. त्यानंतरच हा चेंडू तुम्हाला खेळता येईल. परंतु ज्या कमालीनं चेंडू फेकलाय, मागचे 2 चेंडू आपण पाहिलं सौरभची आठवण करून गेलेत. ओव्हर फुलटस चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. या षटकामध्ये अगदी सुरुवातीचे चेंडू पाहिले तर अगदी कमी धावसंख्येचे पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये 25 धावा बनल्या होत्या आणि त्यानंतर बाबासाहेब गोलंदाजी मार्कवर येतोय आणि 3 चेंडू फेकून फक्त धावा खर्च केले. आता 4. पुढचा चेंडू. यॉर्कर लाईन. आनंद झोरेला मात्र आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडू यॉर्कर मिळालेत आणि एकही चेंडू तो मिस नाहीये. ही देखील कला आहे त्याच्यामध्ये. एकेरी दुहेरी धावसंख्या बनवणं आणि मध्ये मध्ये टायमिंग शॉट खेळणं हेच त्यांच्यासाठी आता मात्र लाभदायक राहील. एकूण धावा धावपलकावरती 30. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकात. स्ट्राईकवरती यावेळेस फलंदाज असेल विकास. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली, कारण तिसरा षटक प्रगतीपथावर असताना या 2 षटकांमध्ये फलंदाज स्लॉगरचा विचार करून मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या पद्धतीनं बाबासाहेब यांनी गोलंदाजी केली आहे अप्रतिम. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका धावसंख्येचा टार्गेट थोडा लयमध्ये आणू शकतो. यावेळेला आडव्या पट्ट्यात होता, मात्र नकार दिला आनंद झोरेनं. एकदा होऊ शकले असती, परंतु स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली तर 6 चेंडूंमध्ये
धावसंख्या बनवण्यासाठी त्यानं विश्वास दाखवलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ऑल टोटल आपण धावा पाहतोय 30 धावा. म्हणजे या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या बाबासाहेबनं. कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला जर चांगली गोलंदाजी करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 45च्या पुढे जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. परंतु इथे ज्या पद्धतीनं गोलंदाज फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, ते यशस्वीरित्या प्रत्येक चेंडू फेकतायत. आनंद झोरे अजूनही तळमळतोय, कारण त्याला आत्तापर्यंत जवळजवळ सगळे चेंडू यॉर्कर मिळालेत. हा चेंडू कशा प्रकारे असेल? लॉप केलाय चेंडू आडव्या पट्ट्यात, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार. षटकार. या षटकारानं आनंद झोरेनं मागच्या चेंडूवरती जी स्ट्राईक रोटेट केली नव्हती, तो विश्वास मात्र दांडगा झालाय. चेंडू द्यायचा आहे. या षटकारानं 36 धावा धावफलकावरती लिहिल्या जातील. म्हणजे जवळजवळ 50, 55, 60 धावसंख्या बनवण्यासाठी आता मात्र पावलं टाकली जात आहेत. सह्याद्री प्रीमियर लीग 2026 5वं पर्व. खरं तर या खेळाडूंची इतकी रिस्पेक्ट, इतका आदर की या 5व्या पर्वांना पाहूनच वाटतंय की या पर्वाची वाटचाल अगदी अशा पद्धतीनं 50 पर्वाकडे जाईल, यातील मात्र शंका नाही आहे. कारण क्रिकेटमधील तुमची शिस्त ही प्रथम वेळेची असते आणि आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो वेळेची शिस्त पाळली जात नाही आहे. परंतु सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपण अभिमानानं सांगू शकतो की आमचे सर्व शिलेदार, आमचे सर्व मावळे हे मात्र गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, वेळेची शिस्त प्रथम पाळत आहेत. कौतुकास्पद ही गोष्ट आहे. पुढचा चेंडू लॉप केला. यावेळेला शतरक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून आनंद झोरेचा हा ब्रँडेड सह्याद्री प्रीमियर लीग 2026चा षटकार. 42 धावा धावफलकावरती. माफ करा, 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 2 चेंडू लगातार षटकार. तिसरा षटकार आला तर 500 रुपयाचं प्राइज देखील मिळेल. यावेळेला आपण पाहिलं पंच इशारा करतायत. हा अवांतर चेंडू आहे. अवांतरने धावसंख्येत भर. 43 धावा धावफलकावरती. या चेंडूला काहीतरी वेगळ्या अनुषंगाने फेकलं होतं, परंतु लाईन थोडी चुकली. काही गोलंदाज बऱ्याच वेळेला आपण पाहतो मुद्दामून वाईट फेकतात, जेणेकरून रागाच्या भरात एखादा फलंदाज त्या चेंडूवरती येईल आणि काहीतरी वेगळं चित्र घडेल. परंतु ज्या पद्धतीनं आनंद झोरेला आपण पाहतोय, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुटून पडण्यासाठी तो मात्र प्रयत्न दाखवतोय. यावेळेला वन्स अगेन सेम डिलिव्हर. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू होता. आपण पाहिलं की हा चेंडू थोडा हलका बाहून झाला, परंतु दिशा थोडा चुकला. अवांतर चेंडू. धावसंख्येत भर पडेल. ज्या वेळेला चौथा षटक येतो त्यावेळेला तो गोलंदाज अगदी थोडा दडपणात असल्यासारखा गोलंदाजी करतो आणि इथे तसंच पाहायला मिळतं आहे. परंतु पहिली इनिंग असताना हे दडपण घेणं गरजेचं नाही, असंही काहीतरी कानमंत्र आता मात्र त्याचे सवंगडी, त्याचे खेळाडू, त्याचे बाळगोपाल आपल्याला इथे दाखवताना दिसत आहेत. आनंद झोरेने मात्र कमाल केली आहे. 2 षटकारानंतर प्रेशराईज केलं या गोलंदाजाला. लॉप केलाय चेंडू, मात्र इथे थांबणार नाहीये, जाईल ऑन साईडला. षटकार. लगातार 3 षटकार पाहायला मिळत आहेत. लगातार 3 षटकार. आनंद झोरे, मी सांगितलं होतं मागच्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या फक्त 5. त्यानंतर जी कमाल केली आनंद झोरेनं, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जेणेकरून या षटकामध्ये मला जास्त धावसंख्या बनवता येतील. बघा, असा कॉन्फिडन्स असायला हवा प्रत्येक खेळाडूमध्ये. मी करू शकतो. आणि जगामध्ये मोठमोठे विचारवंत आणि महापुरुष सांगून गेलेत की आय कॅन डू, ही वृत्ती तुमच्यामध्ये असायला हवी आणि तेच पाहायला मिळत आहे. हा षटकार पुन्हा एकदा. यावेळेला थोडीशी दिशा चुकली
परंतु आनंद झोरे सहसा स्ट्राईक सोडणार नाही आहे. जरी धावसंख्या असली तरी बॅटच्या लयमध्ये तो आता मात्र फटका घेतोय. हा अवांतर चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय महेशला आता संधी मिळाली आहे. संधीचा फायदा घ्यावा लागेल कारण तुमची लाईन आणि लेन कदाचित तुम्ही विसरला असाल, परंतु तुमचा असा चेंडू फेका ज्या चेंडूला कुठलाही फलंदाज आतापर्यंत खेळू शकला नाही आणि ती क्षमता असते खेळाडूमध्ये. ती क्षमता आता तुम्हाला सिद्ध करावी लागेल कारण आता नाही तर कधीच नाही. हा चेंडू यावेळेला लॉप केलाय चेंडू, मी सांगितलं त्यानं केलं आणि इथे आनंद झोरेला मैदानाच्या बाहेर पाठवलं. क्षमतेला सिद्ध करण्यासाठी तुमची तयारी हवी. तुमच्या हातामध्ये चेंडू आला, तुमच्यावरती विश्वास दाखवला, मग तुम्ही पुढे काय कराल हा प्रश्नचिन्ह तुमच्या मनामध्ये सतावत असेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे. तर तुम्हाला पुढे त्या पद्धतीचा चेंडू फेकायचा आहे जो चेंडू या फलंदाजाला थांबवण्यासाठी गरजेचा असेल. नवीन फलंदाज नरेश चव्हाण. 4 चेंडू मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु 22ची धावसंख्या येईल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. या 2 चेंडूंना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फेकणं गरजेचं होतं महेशनं, परंतु देर आहे दुरुस्त आहे. या 2 चेंडूंना थांबवणं देखील तितकंच महत्त्व असेल. पुढचा चेंडू यावेळेला हलक्या हातानं पुश केलाय चेंडू पॉईंटच्या गलीतून. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2-2 धावतायत आणि चेंडू अडवण्यात यश आलंय. दुसरी धावसंख्या पूर्ण केली. तिसऱ्या धावेला प्रयत्न, थ्रो करील तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेला प्रयत्न केलाय, चेंडू हातामध्ये येतोय आणि इथे रनआउट. चौथी धाव घेताना मात्र इथे विकेट गेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. मी सांगितलं होतं कमीत कमी 50 ते 55 धावसंख्या बनल्या तरी येणाऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांना थोडासा आधार मिळतो आणि एकूण 55 धावा धावफलकावरती झाल्यात. 56 धावांचं टार्गेट आता मात्र येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये बनवण्या सुरू ठेवलं आहे. ते म्हणजेच श्रुती 11नं माफ करा ईश्वरी 11नं श्रुती 11 संघासमोर. चला नेक्स्ट 2 कॅप्टन्स बाबा 11 आणि बॉस रॉयल्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बाबा 11 आणि बॉस रॉयल्स दोन्ही संघाचे कर्णधार तात्काळ आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. दुसरी मॅच आहे. यांची दुसरी मॅच आहे. 2-2 मॅच आहेत ना प्रत्येकाच्या. किती मॅच आहेत? 3-3 4-4 मध्ये सेकंड आहे ना यांची. सेकंड फर्स्ट विन झाले ते. आता यांची किती पहिला कोण केलं? बाबा 11 आता पहिली असेल. बाबा 11 झाली नाही. बाबा 11ची सेकंड मॅच असेल ना. बाबा 11 पहिली वॉटर वॉरियर बरोबर झाली. बॉस रॉयलची बोलताय ना. आता काय मराठा वॉरियर्स पहिली मॅच आहे. मराठा वॉरियर पहिली आहे. आता याच्यानंतर मराठा वॉरियर्स मैदानात झाले. तो चलते मैदान की ओर इस वक्त 55 बनाकर 56 का टारगेट बनाया. चलो ज्यादा वक्त नहीं लेना आपको. 2 बल्लेबाज मैदान में गेंद को परख रहे हैं. गेंदबाज भी यहाँ पर तैयार है. अब फील्डिंग भी बनाई है. अब देखेंगे किस तरह यहाँ पर ये सेकेंड इनिंग
खेळेंगे. चला आपण नाणेफेकीचा कॉल करूया. बाबा 11 आणि बॉस रॉयल्स या दोन संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्समध्ये पाहतोय. स्वागत आहे तुमचं. बंटी शिंदे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. गेम ऑन. ये देखिए यहाँ पर ऊपर से उठाने का प्रयास, स्लिप में खिलाड़ी. ओ कोशिश अच्छी रही है. देख सकते हो आप यहाँ पर सेकेंड इनिंग शुरू हो चुकी है और जिसके बीच 56 का आंकड़ा है और 56 के आंकड़े को बनाने का यहाँ पर प्रयास किया जाएगा. स्ट्राइक पर थे खिलाड़ी महेश. ऊपर से उठाने का प्रयास, सीधे हाथों से खेला गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात. गेंद उछलेगी, उसे पहले खेलकर निकाली. 2 रन कंप्लीट. योगेश ने ये स्ट्रोक खेला था. महेश और योगेश ऐसे 2 बल्लेबाज यहां पर रन संख्या बनाने का प्रयास करेंगे. शुरुआत तो की है लेकिन किस तरह 56 का आंकड़ा बनाएंगे, किस तरह उन्हें रोकेंगे, ये देखेंगे. कुछ ही देर के बाद पता चल जाएगा. तीसरी गेंद फिर से दोहराएंगे ओवर द विकेट से. लॉप करने का प्रयास यहां पर डीप पाइन लेग की दिशा में, वहां पर खिलाड़ी दौड़ते चले गए. गेंद चली गई, रोकने की कोशिश, हड़बड़ाहट वहां पर हो चुकी है लेकिन गेंद रोकना हमारा एक काम है. और यहां पर देखते ही देखते 3 रन कंप्लीट. चलो चौवे के लिए बड़ा स्ट्रोक बनाया था लेकिन 3 रन दौड़ के बनाए, ये भी उतनी खासियत होगी. तो रनों की संख्या बन चुकी है 3 गेंदों में 6 रन. रनों का फासला जितना दूर होगा उतना गेंदबाजों को गेंद फेंकना आसान होगा, लेकिन जैसे जैसे बल्लेबाज बड़ा स्ट्रोक लगाएंगे थोड़ी मुश्किलें पैदा हो सकती है. लॉप करने का प्रयास, यहां पर खिलाड़ी नहीं है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ताकत का इस्तेमाल किया, गेंद रफ्तार से चली गई. 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 56 का टारगेट. 1 2 3 4 ऐसा आंकड़ा अब हमारे स्कोरर लिखते हुए. ये देखिए ताकत का इस्तेमाल, जिस तरह हम बल्लेबाज की तरफ देख रहे हैं, हर एक गेंद को ताकत के साथ अपने आप को झोंक कर मारा जा रहा है. और कोशिश अच्छी है लेकिन उतनी भी शानदार गेंदबाजी इस वक्त गेंदबाज कर रहे हैं जिनका नाम किरण. इस शांति को भंग करते हुए गेंद नहीं रुकेगी, जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द पार. 6 रन. उस एरिया में गेंद जाती है तो फिर से वापस नहीं आती है. इस मैदान के कुछ बाजू में ऐसा चित्र नजर आता है. तो कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है 16 रन. अभी भी ओवर की समाप्ति, अभी भी 18 गेंदें शेष है. और जिस वक्त इस ओवर में 16 रन बनाए, यानी कि आंकड़ा देखा जाए तो 56 का है लेकिन उसमें से 16 रन पहली ओवर में यहाँ पर कम कर दिए गए. 40 की ज़रूरत है, 18 गेंद. और हम बात करेंगे तो 13.33 के औसत से अब यहाँ पर आगे जाना पसंद करेंगे. गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए. गेंदबाजी की कमान संभालने के लिए अब यहाँ पर अजय आ चुके हैं. 40 रन अभी भी बनाने हैं.
18 गेंदें शेष है, तो हर एक गेंदबाज को 6 गेंदें दी जाती है और 6 गेंदों में कम से कम रन संख्या दे, यही एक उम्मीद रहती है अपने खिलाड़ियों की ओर से। ऑन स्ट्राइक के ऊपर ये अब खिलाड़ी है योगेश। ये पहली गेंद लॉप करने का प्रयास, वहां पर खिलाड़ी तैनात है, टप्पा में गेंद उठाएंगे, फेंकेंगे, तब तक 1 रन कंप्लीट। 1 से आगे जाते हुए 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। महेश ऑन स्ट्राइक के ऊपर। 2 बल्लेबाज शुरू में आ चुके थे, पहली ओवर खेल चुके, 16 रन बनाए। उसके बाद यहां पर दूसरी ओवर चालू हो चुकी है, जिसमें आपने देखी 1 गेंद के लिए 1 रन बनाई अजय गेंदबाज की कमान संभालने के लिए। दूसरी गेंद ऊपर से उठाने का प्रयास और ये डॉट, ये गेंद होनी चाहिए, ये नहीं होगी तो जीतना मुश्किल पैदा कर सकता है और बड़ा स्ट्रोक नहीं होगा तो रन संख्या नहीं बन सकती है। बल्लेबाज और गेंदबाज ये दोनों के बीच यह आंकड़ा झूंझता हुआ, जिस तरह ये गेंद फेंकी शायद वही डिलीवर करना चाहेंगे। ये देखिए थोड़ा लेग साइड में फेंकने की कोशिश की, लेकिन वाइड बतलाते हुए अंपायर इस कड़ी धूप में सबसे महत्वपूर्ण भूमिका निभाते हुए हमारे अंपायर, उनका भी मैं बार बार जिक्र ज़रूर करूंगा। ये देखिए थोड़ी सी हवा में उछलती हुई अंपायर का इशारा आ चुका है, जी ज़रूर ये वाइड मिलेगी। यस, 1 बाउंस का इशारा। तो चेक किया जाएगा यहाँ पर ये वाइड है या नहीं है, क्योंकि आप देखोगे पिच के बीचों बीच जहाँ पर बाउंस किया जाता है, उसके बाद शॉर्ट अप लाइन की गेंद होती है, उसके बाद फुल्लर लेंथ, उसके बाद गुड लेंथ, उसके बाद पॉपिंग क्रीज, उसके बाद यॉर्कर। ऐसे कुछ एरियाज होते हैं जिस एरियाज में गेंद फेंकने की साजिश हर गेंदबाज करता है। यहाँ पर तीसरे अंपायर देख रहे कि असल में ये गेंद वाइड है या फिर नहीं है, कुछ डाउट क्लियर किए जाएंगे। यस, वाइड है, ये जरूर वाइड है। नहीं, वाइड नहीं है, अंपायर यहाँ पर है, वाइड नहीं दिया है, 1 बाउंस जरूर दिया है। ऊपर से उठाया, ज्यादा देर हवा में गेंद, खिलाड़ी आएंगे लॉन्ग ऑफ की दिशा में। ओह, ये क्या हुआ? शुरू में लगा ये कैच की संभावना है, उसके बाद जो चित्र मैदान के बीच हुआ, बाउंड्री लाइन के बाहर लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन, 24 रन बनाए। इतनी देर हवा में गेंद सच में लगा कि यहां पर कैच है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी भी देखते रहे, साला इधर कैसे आई इधर आई भी और बाउंड्री लाइन के बाहर गई भी। होता है कि क्रिकेट में कुछ भी होता है दोस्तों। ये देखिए पैरों तले गेंद थी, विकेट कीपर वहां पर डायरेक्ट हिट करने की कोशिश यहां पर जरूर दिखाई, लेकिन स्ट्रोक को खेला, लेग बाइस गिरे, फिर उठे, फिर 1 रन ली। इतने में गेंद आपने देखी 30 से 8 सर्कल में, कुल मिलाकर रन संख्या 25 रन, 56 का टारगेट है। अभी भी 31 रन बनाने हैं, लेकिन गेंदबाज जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं, ये 2 गेंदें आपने अच्छी देखी। पिछली वाली गेंद कुछ खराब थी, लेकिन जैसे गेंद पिछली वाली फेंकी अच्छी रही है। पिछले कुछ दिनों महाराष्ट्र में कई जगह पे बारिश हुई है, उसकी वजह से थोड़ा सा क्लाइमेट बदलते हुए ये लोअर फुलटॉस गेंद, कारपेटो घसीटती हुई गेंद मिड विकेट की दिशा में चली गई। वहाँ पर खिलाड़ी गेंद को उठाएंगे, तब तक 1 रन कंप्लीट कर चुके हैं।
26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर में 16 रन थी, उसके बाद 10 रन आए। अब 12 गेंदें बची है और 56 का टारगेट होते हुए 12 गेंदें 30 का समीकरण अभी भी बाकी है, यानी कि 15-15 की औसत। पिछली वाली ओवर 10 रन संख्या देकर चली गई, अच्छी रही। एक बड़ा स्ट्रोक मिला लेकिन अच्छी गेंदबाजी की है। अब यहां पर योगेश ऑन स्ट्राइक के ऊपर और गेंदबाजी की कमान संभालने के लिए गेंदबाज आनंद आएंगे। यही आनंद है जिसने पहले इनिंग में माहौल बनाया था। यही आनंद है जिन्होंने रनों का आंकड़ा तगड़ा बनाया था। अब उसके पास इस इनिंग में फिर से जिम्मेदारी आई है गेंदबाजी की। अब पहले इनिंग में जो कमाया था, इस ओवर में क्या करेंगे। ये देखिए अच्छी गेंद है, पॉइंट के तरफ चली गई। वहां पर खिलाड़ी है, बैकअप भी है। 1 रन कंप्लीट। 10 गेंदों में 29 रन बनाए थे और गेंदबाजी करने के लिए आए। ऑलराउंडर है। पहली गेंद फेंकी, देखा ये गेंदबाजों को रोकने में ज़रूर सफल होंगे, लेकिन जिस तरह महेश और योगेश, इन दो बल्लेबाजों को आप देख रहे हो, पहले बल्लेबाजी करने के लिए आए लेकिन अभी भी विकेट नहीं गए, यानी कि वो भी शानदार तकनीक वाले बल्लेबाज। और ये तकनीक भरा स्ट्रोक, सीधे स्टैंड एंड डिलीवर, ऊपर से चली गई। अंपायर का इशारा, नो बॉल, यानी कि ये सत्ता क्रिकेट में सबसे बड़ा आंकड़ा, सत्ता को छूते हुए। शायद यहां पर पॉपिंग क्रीज के कुछ ही बाहर ओवर स्टेप हुए थे शायद, जी जरूर, इसकी वजह से नो बॉल दी गई। अंपायर का जिक्र करना होगा क्योंकि नजरें बनाए रखना ये उनका काम है। 7 मिलेंगे और 7 के साथ 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर। क्या बढ़िया क्रिकेट का नज़ारा। ज़्यादा स्पीड से गेंद फेंकने की वजह से शायद कभी कभी ओवर स्टेप हो जाते हैं। ये देखिए ये गेंद अच्छी थी, लाइन अच्छी थी। जब आप लेग साइड में गेंद फेंकते हो और ऑफ साइड में चली जाती है, यानी कि आप क्रॉस एंगल से गेंदबाजी करते हो, तो बल्लेबाज को मारना उतना कठिन हो जाता है। अंपायर यहाँ पर इशारा करते हुए यहाँ पर देखा जाएगा टीवी के ऊपर असल में ये गेंद वाइड है या नहीं है। रन अब तक रन संख्या बन चुकी है कुल मिलाकर 56 का टारगेट लेते हुए 34 रन, यानी कि अभी भी जीतने के लिए 22 रन की दूरी है। और ये डाउट क्लियर करने के बाद असल वाला संघर्ष, असल वाला परफॉर्मेंस यहाँ पर चालू रहेगा। अंपायर यहाँ पर देख रहे, 3 अंपायर यहाँ पर पूरी जिम्मेदारी सह्याद्री प्रीमियर लीग की उठाते हुए 2 दिन में, कल के दिन में भी संडे है यानी कि भीड़ रहेगी, तो अंत में कौन इस 5वें पर्व का चैंपियन रहेगा ये जरूर पता चलेगा। फेयर डिलीवरी है। अगली गेंद फिर से जरूर, यहां पर फिर से डॉट बॉल। बल्लेबाज देखते रह जाएंगे क्योंकि 2 अच्छे खिलाड़ी जब एक दूसरे के खिलाफ खेलते और सामने रहते तो असल में यहाँ पर ऐसा चित्र देखने को मिलता है। दो बॉल डॉट, यानी कि अब यहाँ पर प्रेशर, कितने भी बड़े बल्लेबाज हो प्रेशर तो रहता है, क्योंकि उसके सिवा मजा नहीं है क्रिकेट में। जब आप प्रेशर को लेकर खेलते और जीतते हैं तो मजा ज्यादा होता है। यहाँ पर गेंदबाज अब आनंद झोरे
जिस तरह गेंदबाजी कर रहे, नो डालने के बाद उसने 2 गेंदें ऐसी फेंकी है, लाजवाब। ये देखिए किनारे के ऊपर लगी, कूद गेंदबाज जाएंगे और ये विकेट। ये लाइन नहीं समझ पाए, ये पहला विकेट डगआउट में जाता हुआ। सैटरडे है और सैटरडे के बाद आपने देखा हर गांव में बजरंग बली का जयघोष किया जा रहा है, क्योंकि हनुमान जन्मोत्सव हर गांव में मनाया जा रहा है। जय श्री राम, जय बजरंग बली। और उसके बाद हमारी ये टूर्नामेंट, हमारी ये लीग, नए बल्लेबाज मंगेश। अब यहां पर जैसे जैसे गेंद आगे जाएगी वैसे वैसे प्रेशर हो सकता है। तो कुल मिलाकर 34-22 की जरूरत है। 34 रन बनाए, बड़ा स्ट्रोक आने की संभावना यहां पर लगाई जाएगी। खुद के फॉलो थ्रो में वहां पर गेंद, हो क्या बढ़िया गेंदबाजी। आनंद जोरे की लाइन और लेंथ की बात एक तरफ और उनका स्पीड एक तरफ। जिस तरह गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज का बल्ला घूमने से पहले ही गेंद बल्ले को घसीट के घिस कर रुक रही है। तो कुल मिलाकर गेंदें हो चुकी है यहां पर 5। ये देखिए, ये क्या बढ़िया गेंदबाजी। सभी की सभी गेंदें एक ही लाइन के साथ, नो आने के बावजूद भी कोई भी प्रेशर नहीं। यानी कि अब तक अपना परफॉर्मेंस बेहतरीन रहा है आनंद जोरे का। बल्लेबाज जाने के बाद नए बल्लेबाज में भी अपने कंधे के ऊपर जिम्मेदारी नहीं ली। तो इसका भुगतान क्या हुआ? इसका भुगतान हुआ अब यहां पर 6 गेंदें और 22 रन। कंपल्सरी चेस इस टूर्नामेंट का, इस लीग का नियम नहीं है। यानी कि मुकाबला अगर बराबर होता है तो सुपर ओवर खेला जाएगा, ऐसा बताया जा रहा है। तो यहाँ पर 22 रन बनाने के लिए संघर्ष शुरू है। बल्लेबाज रहेंगे स्ट्राइक के ऊपर योगेश। ये देखिए, ये वाइड, अंपायर का इशारा वाइड आते हुए। 6 गेंदे 22 का समीकरण, अब 6 गेंदे 21 का समीकरण। समीकरण बहुत महत्वपूर्ण होता है। जो बल्लेबाज कैलकुलेशन करके बल्लेबाजी करता है, गेंदबाजी करता है, वो अक्सर ज्यादा तौर पर सक्सेस होता है। ये देखिए सक्सेसफुल स्ट्रोक, लेकिन उससे भी बढ़िया सक्सेसफुल कैच। वहां पर खिलाड़ी तैनात, ऐसा लगा नहीं वहां पर खिलाड़ी था, और आते ही कैच को हासिल कर लिया और एक विकेट का नुकसान। स्ट्रोक को अच्छा चुना था, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात किया गया था। पांच गेंदे 21 रन। इन 3 गेंदों के बीच 2 बड़े स्ट्रोक आएंगे तो मुकाबला दिलचस्प बन जाएगा, देखने लायक बन जाएगा। अब माहौल हो गया है शांत, क्योंकि बल्लेबाज कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं खेल रहे हैं। अगली गेंद, गेंदबाज दोहराएंगे राउंड विकेट से। ये देखिए, ये थर्ड मैन की दिशा में, वहां पर गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। बड़ा स्ट्रोक आना जरूरी है, क्योंकि उसके सुबह ये रनों का फासला कम नहीं हो सकता। चार गेंदे 17 रन। जरूर 4 गेंदे 17 रन कई अक्सर हमने देखे बन चुके हैं। 4 गेंदे 17 रन नहीं भी बने, लेकिन बनाने के लिए जिस बल्लेबाज के ऊपर जिम्मेदारी
फेंकी है, उसने तो एक चौवा लगाया है। अगली गेंद फिर से दोहराएंगे। 17 का समीकरण इस वक्त दोहराने का प्रयास किया, पुल किया, वहां पर खिलाड़ी गेंद के ऊपर जाएंगे। 1 रन कंप्लीट। गेंद को उठाने का प्रयास, उसके पोस्ट से बाहर, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। मैंने कहा था इन 3 गेंदों के बीच अगर बड़े स्ट्रोक नहीं आएंगे तो मुकाबला थोड़ा सा दिक्कत में आ जाएगा, लेकिन हमें ऐसा कुछ चित्र यहां पर नजर नहीं आ रहा। अब 3 गेंदें देखा जाए तो 13 रन। आइकॉन खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी और आइकॉन जैसी बल्लेबाजी वाकई में काबिले तारीफ है। अब 3 गेंदें 13 रन। अब 2 लगाए, तीसरी की मांग डगआउट से होते हुई। अगली गेंद फिर से दोहराएंगे। इस वक्त लॉब करने का प्रयास उसी दिशा में, खिलाड़ी नहीं पहुंच सकते। गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। लगातार 3 चौवे लगाते हुए, हैट्रिक पूरी करते हुए, 500 का नोट प्राप्त करते हुए यह बल्लेबाज। दो गेंदे 9 का समीकरण, 2 गेंदे 9 रन। कुछ भी हो सकता है क्योंकि एक गेंद से मुकाबला फिनिश नहीं होगा, 2 गेंदों में मुकाबला फिनिश होगा। लेकिन किसके दायरे में जाएगा ये आने वाला वक्त हमें बताएगा। ये बल्लेबाज बताएंगे, ये गेंदबाज बताएंगे कि किसके दायरे में ये गेंद, ये मुकाबला जाता है। अब यहाँ पर ये चौवा लगाने के बाद माहौल थोड़ा गर्म होते हुए, 2 गेंदें 9 का समीकरण। ये इंपॉर्टेंट वाली गेंद, रिवर्स खेलने का प्रयास। क्या जरूरत थी रिवर्स खेलने की? अगर सीधे बैट से रन संख्या हो रही है तो इस मोड में ऐसा करना थोड़ा सा नुकसान नहीं, बहुत सारा नुकसान दे गया, क्योंकि बची 1 गेंद और 9 रन। अगर ये गेंद ओवर पिच बनाते तो शायद बड़ा स्ट्रोक, ये ज्यादा मायने नहीं रखेंगे। अगर आपके पास ये स्ट्रोक थे तो वो स्ट्रोक रिवर्स वाला खेलने की जरूरत नहीं थी। यहां पर डिसीजन मेकर नहीं बन पाए।